जय भीम, मैं हूं स्वाति और आप देखना शुरू कर चुके हैं जय भीम इंडिया न्यूज। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। महंगा सिलेंडर, महंगा तेल, मोदी सरकार चलाने में हो गए फेल, ऐसी जमकर नारेबाजी करके गैस के दाम बढ़ोतरी को लेकर केंद्र सरकार के विरोध में राष्ट्रवादी महिला कांग्रेस की महिला जिलाध्यक्ष प्रांजलि सुभाष रावणगावकर इनके नेतृत्व में चूल्हा सिलगाकर महिलाओं को चूल्हा भेंट देकर अनोखा आंदोलन किया गया। आत्ताच केंद्र सरकारने जी 50 रुपयाची जाचक वाढ सिलेंडरच्या दरात केलेली आहे, त्या वाढीव दराच्या निषेधार्थ आम्ही इथे आंदोलन आज आमच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हरिहररावजी भोसीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथे आज आम्ही हे निषेध आंदोलन करत आहोत। मोदी सरकारने पेट्रोलचे दर, डिझेलचे दर जर वाढवलेच, पण जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा इतक्या प्रचंड प्रमाणात वाढवले की सामान्य जनता ह्या दरवाढीमुळे हैराण होऊन गेली। मोदी सरकार हे जेव्हा आम्ही भाववाढ होऊ देणार नाही, मोदी सरकार हे भाववाढ करण्याला तर असमर्थ ठरलीच, पण भाव स्थिर ठेवण्यास सुद्धा ते असमर्थ ठरले आणि सरकार चालवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहे। सामान्य लोकांना याचा एवढा प्रचंड त्रास झालेला आहे। हे सरकार जे आहे ते अतिशय असंवेदनशील सरकार आहे। त्या सरकारमुळे महिलांना त्या सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत जे गॅसच्या शेगड्या दिल्या होत्या, त्या शेगड्या देऊन सिलेंडरचे दर मात्र एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढवले की महिलांची त्यांनी अतिशय क्रूर चेष्टा केली आहे की महिलांपुढे पंचपक्वान्नाचं ताट तर त्यांनी ठेवलं, पण ते जेवणासाठीचे त्यांचे हात मात्र सिलेंडरचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे बांधून टाकण्यात आलेले आहे। अशा प्रकारे महिलांची थट्टा करणाऱ्या सरकारला आम्ही शेवटचं सांगत आहोत की ही झालेली भाववाढ तुम्ही त्वरित रद्द करून महिलांची चेष्टा क्रूरतेने करण्याचं त्वरित थांबवावे, अशी आमची मागणी आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर आणि नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र सरकार वेळोवेळी जे महागाई सिलेंडर असेल, गॅस सिलेंडर असेल किंवा पेट्रोल डिझेल असेल याच्यात वाढ करत आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर महागाईमध्ये वाढ होत आहे। केंद्र सरकारनं या ठिकाणी सत्तेवर येताना गॅस सिलेंडर 400 रुपयाला मिळत होतं UPA सरकारच्या काळात, तर त्याचीच महागाई खूप आहे असं दाखवून सत्तेवर आलं। पेट्रोल डिझेल 45, 50, 55 रुपये होतं, त्याची महागाई दाखवली, परंतु आज 100च्या वर पेट्रोल डिझेल गेलेला आहे। तेव्हा अशा प्रकारची महागाई करून सरकार सर्वसामान्य लोकांना छेडवत आहे, तेव्हा ही महागाई कमी व्हावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी, निषेध करण्यासाठी केंद्र सरकारचा आम्ही हे आंदोलन केले। पुरानी पेंशन मिलना चाहिए, इस बात को लेकर पूर्व मंत्री तथा विधायक सतेज पाटिल इनके नेतृत्व में कोल्हापुर जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। गांधी मैदान से निकाला मोर्चा जिलाधिकारी कार्यालय के सामने आते वक्त विधायक सतेज पाटिल ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधा और इशारा देते हुए कहा कि पुरानी पेंशन लागू नहीं की तो आने वाले मंगलवार को 14 मार्च को मुंबई पर विराट मोर्चा निकाला जाने की चेतावनी भी दी। आता पहिला बजेट वित्त मंत्री म्हणून ते या ठिकाणी सादर करणार आहेत। आज मोर्चा काढण्यामागचा उद्देश एवढाच आहे की हा प्रश्न विधिमंडळामध्ये काल त्या ठिकाणी मांडला, तो प्रश्न चर्चेला आला। कदाचित आजच्या मोर्चाची कल्पना असेल आणि म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी आज पेपरला आले वाटतं सगळीकडं की आम्ही सकारात्मक याचा विचार या ठिकाणी करतो, सकारात्मक भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी करतोय, परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्हाला सकारात्मक नको, चर्चेला बोलवू नका, चर्चेला बोलवणार आणि मगाशी अनेक संघटनांनी मागच्या वेळी सांगितलं का करतो तुम्ही थोडा मागे या, आम्ही 2 पावलं पुढे येतो, लगेच निर्णय घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही। आज बाकी रक्कम या ठिकाणी घेतोय आणि अशा वेळी 17 लाख लोकांचा प्रश्नाचा निर्णय घ्यायला या ठिकाणी महत्वाचा आणि म्हणून मला वाटतं हा लढा लवेकर साहेब सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, चालणार नाही। जे काय करायचं आहे ते एकाच मुद्द्यावर मागावे,
जुनी क्वेश्चन आहे तशी मिळाली तर या ठिकाणी स्वीकारावं लागेल. राज्यातल्या सांगितलं पाहिजे की चर्चेला जाताना आम्ही 5 गोष्टी देतो, तुम्ही 5 गोष्टी मागे ठिकाणी दिला पाहिजे. 4 राज्य एका बाजूला हा निर्णय देत असतील तर महाराष्ट्राला निर्णय द्यायचा का? महाराष्ट्राला देखील हा निर्णय घेणं आमच्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे आणि म्हणून आमची अपेक्षा ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही सरकारी कार्यालय चालू राहता कामा नये ही दक्षता आपण सगळे या ठिकाणी घेऊ. आम्ही तुमच्याबरोबर या ठिकाणी असू. आमची सगळी टीम कदाचित आम्ही 14 तारखेला मोर्चा पण आहे तुमचा, मला वाटतं मुंबईत इथं बघा. आम्ही कदाचित मुंबईत असू परंतु विजयराव आहेत, संजय राव आहेत, सचिन चव्हाण आहेत, आमच्या 3, 4, 5 पक्षाची टीम, अतुल दिघे साहेब आहेत, कॉम्रेड दिलीप पवार साहेब आहेत, इथं सगळे मंडळी आहेत. आम्ही आपल्याला ग्वाही देतो की या 14 तारखेच्या बंदमध्ये आम्ही ताकदीनं तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उतरू. उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, सकारात्मक हा शब्द काढून टाका. आपण पहिल्यांदा या ठिकाणी बजेट सादर या ठिकाणी करताय. या महाराष्ट्राला बजेट देण्याचं काम यावेळी आपण करणार आहात. आपण या ठिकाणी भूमिका घ्या की येणाऱ्या 9 तारखेला बजेटच्या भाषणामध्ये ही जुनी पेन्शन लागू करा, अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी घ्यावी एवढी विनंती करतो. आणि एकसंतपणे एकत्रितपणे आपण या मोर्चाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दी ग्रेट अशोक सेना भीमनगर जूने शहर की ओर से शिवली बुद्ध विहार भीमनगर में 10 दिवसीय सामने शिविर का आयोजन किया गया था. शिविर में बौद्ध धर्मों में विभिन्न प्रकार के विचार विनिमय एवं संस्कारों के बारे में बोधाचार्य सम्मान को 10 दिवसीय प्रशिक्षण देकर प्रशिक्षणार्थियों को बौद्ध धर्म का ज्ञान कराया गया. इसके माध्यम से कृषिनगर में त्रिरत्न महिला संघ की ओर से अन्नदान किया गया. नाना उमाळे त्रिरत्न बौद्ध संस्थेचे सदस्य. तर आमच्या इथे विहारामध्ये बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये भिक्षू संघाचं भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. तरी दान म्हणजे हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे सर्वांनीच आपल्या कष्टातून, आपल्या घामाच्या कष्टातून, मेहनतीतून, फुल नाही फुलाची पकडी 5चा असे ना त्यातला 1 वाटा दानात दिला पाहिजे. हे सर्वांना मी अशी अपेक्षा करते आणि त्याचा दानाचा वाटा आपल्या मुलाबाळांना लाभो हीच बुद्धचरणी प्रार्थना करते. नमो बुद्ध. आज आमच्या नगरामध्ये भिक्षू संघाला भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सर्व नगरवासियांना सर्वांना पुण्याचा लाभ मिळालेला आहे. त्या बोधिसत्व बुद्ध विहारावर आम्ही दरवर्षी याचप्रमाणे असाच कार्यक्रम राबवत राहू ही आमची इच्छा आहे. जय भीम, जय भारत. जय भीम. मी त्रिरत्न महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौ उज्ज्वला आठवले, सर्व श्रामनेर भिक्षू संघाचे धम्मसेवकाचे आमच्या बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आम्हाला खरोखरच खूप आनंद झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भिक्षू संघाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. खरोखर ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आम्ही सर्व कष्टाच्या कमावलेल्या पैशातून श्रामनेर भिक्षू संघाला अन्नाच्या रूपात दान देत आहोत. अशी सेवा दरवर्षी करण्याची संधी आम्हाला मिळावी हीच भगवंता चरणी प्रार्थना करते. जय भीम, जय बुद्ध. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडल के अध्यक्ष नरेंद्र पाटिल कोल्हापुर दौरे पर थे। उनकी अध्यक्षता में जिलाधिकारी कार्यालय पर संपन्न हुई आढावा बैठक में शासन के विरोध में योजना के बारे में चर्चा हुई और शासन ने जितने भी मराठा के बारे में निर्णय लिया उसके बारे में समाधान व्यक्त किया। इस वक्त जिलाधिकारी राहुल रेखावार, भाजपा के जिलाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे, मराठा संघ के वसंतराव मुलिक मौजूद थे। एकंदरच राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाज हा उद्योजक होण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्गठित त्या ठिकाणी केली। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना या महामंडळाची व्याप्ती ही व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घेतलं जाईल आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी देण्यात येईल। आज महाराष्ट्रामधली खूप चांगली प्रगती या ठिकाणी आहे। जर आपण पाहिलं की 2018ला व्यवस्थितपणे ही योजना सुरू झाली आणि आज 2023 म्हणजे 2.5 वर्षाचा कालखंड जर सोडला, महाराष्ट्रामध्ये महामंडळाचे 56,941 एवढे लाभार्थी या ठिकाणी आहेत, ज्यांनी विविध बँका, राष्ट्रीयकृत सहकारी आणि NBFC बँकांनी यांना कर्ज दिलेलं आहे। साधारण 3,850 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे। हे विविध बँकेने त्या ठिकाणी तरुणांना कर्ज दिलेलं आहे व्यवसाय करण्याकरिता। 360 कोटीचं व्याज परतावना महामंडळाच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी दिलेला आहे। जर आम्ही या जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर या जिल्ह्याच्या आढाव्यामध्ये एकूण लाभार्थी 2018 ते 23 पर्यंत साधारण 7,780 आहेत। बँकेने वितरण केलेलं कर्ज आहे ते साधारण 645 कोटीचं आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून जे आम्ही व्याज परतावना दिले आहे आज या जिल्ह्यातल्या तरुणांना तो 54 कोटीचा आहे। या आजच्या बैठकीमध्ये सहकारी बँकेने खूप चांगलं काम केलेलं आहे। कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठकी होत असताना काही सूचना या ठिकाणी चांगल्या आलेल्या आहेत की जिल्हा स्तरावरती ज्या आमच्या बँकर्स आहेत त्यांचे एक संयुक्तपणे एखादा मेळावा घेण्यात यावा। 12 तालुके असल्यामुळे एकतर 6 किंवा आम्ही सांगितलं की साहेब 3 तालुके जर एकत्र केले आणि एखाद्या रविवारच्या सुट्टीमध्ये तर हे सगळेच बँकर त्या मीटिंगला येऊ शकतात आणि जेणेकरून महाराष्ट्रामध्ये खूप चांगला मेसेजही जाईल, जेणेकरून जिल्ह्यामध्ये काही ग्रामीण भागातले इश्यूज असतील, विविध महामंडळाचे इश्यू असतील, सरकारी योजनाचे इश्यू असतील, ते पण या ठिकाणी रिझॉल्व होतील। सदाबहार फाउंडेशन व नांदेड़ एजुकेशन सोसाइटी नांदेड़ इनकी संयुक्त विद्यमान से नांदेड़ के नरहर करुंदरकर सभागृह में स्मृतिशेष सदाशिवराव पाटिल इनके जयंती उपलक्ष्य में व्याख्यान व कार्यकर्ता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया था। पूर्व सांसद डॉक्टर वेंकटेश कब्दे इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पूना के सुभाष वारे इनका लोकशाही समोरील आव्हाने इस विषय पर व्याख्यान व फुले आंबेडकरी विचारधारा के राज गोडबोले इनको कार्यकर्ता गौरव पुरस्कार से पूर्व विधायक पंडितराव देशमुख इनके हाथों सम्मानित किया गया। तर सर्वप्रथम तर मी ते सदाबहार फाउंडेशन आणि नांदेड एज्युकेशनचे आभार मानते की त्यांनी यांना जो सत्कार मूर्ती गौरव पुरस्कार दिला। खरं तर यांची अपब्रिंगिंगच तशी झालेली आहे की कॉम्रेड अनंत नागापूरकर साहेब, सदाशिव पाटील साहेब, तारा परांजपे, KG कावळे सर, दस्तूरकर सर, काब्दे साहेब यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांचे संस्कार आणि विचारांचा वारसा आमच्या पूर्ण कुटुंबाला मिळालेला आहे आणि त्यांच्यामुळे खूप काही सदाशिव पाटील यांच्या काही प्रसंगातून अनेक संस्कार आमच्या कुटुंबाला मिळालेले आहेत। तर मी भाग्यवान समजते की या नावाचा पुरस्कार राज गोडबोले माझे मिस्टर यांना मिळाला। राज गोडबोले आज येथे माझा असा भव्य सत्कार सदाबहार फाउंडेशन आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कार्यकर्ता गौरव करून माझा जो आज येथे भव्य असा सत्कार केलेला आहे। मी पीपल्स महाविद्यालयाचा आणि पीपल्स हायस्कूलचा विद्यार्थी आणि सामाजिक चळवळीमध्ये मग विद्यार्थी संघटनेचे आंदोलन असो किंवा नामांतराचा लढा असो, फुले आंबेडकरी विचारधारा आणि कामगार चळवळीतून मी एक प्रकारे या कॉम्रेड अनंतराव नागापूरकर यांच्या सहवासात राहून माझं सर्व आयुष्य
हे मिल कामगार यांच्यासोबत गेलेले आहे. माझे वडील कॉम्रेड अनंतराव नागापूरकर हे नामदेवराव गोडबोले हे त्यांच्या सहवासात होते आणि मिल कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक लढे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समस्या होत्या कामगारांच्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. त्या यांचा वारसा तथा सदाशिवराव पाटील हे सुद्धा समाजवादी विचारसरणीचे, त्यांचीसुद्धा कामगार संघटना उस्मानशाही मिल कामगार संघटना होती आणि त्या माध्यमातून माझा त्यांच्याशी सहवास आला आणि त्यांच्या योग्य अशा मार्गदर्शनामुळे मी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक तथा विविध अशा संघटनेमध्ये कार्य करत असताना माझी नोंद घेऊन त्यांनी मला या आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त 28व्या जयंतीनिमित्त त्यांनी माझा यथोचित गौरव केला आणि सत्कार केला. त्याबद्दल या सर्वांचेच पुन्हा आभार व्यक्त करतो. सर्वच नागरिक या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यांचे पण आभार व्यक्त करतो. फुले आंबेडकरी विचारधारेचा मी एक पुढे वारसा नेण्याचा या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे आणि ही जाणीव आजच्या या प्रसंगी आज संदेश देत असताना मी निश्चितच माझ्या भावी आयुष्यामध्ये पुन्हा या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग राहील अशी मी आजच्या या प्रसंगी उद्घोषित करू इच्छितो. झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पासून जो भारतीय लोकशाहीचा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये भारतीय लोकशाहीनं अनेक चांगले टप्पे पार पाडलेले आहेत. विशेषतः विस्टन चर्चिल यांनी त्यावेळेला भारतीय लोकांच्या क्षमतेबद्दल ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्या सगळ्या शंकांना खोटं ठरवणारी वाटचाल भारतीय लोकशाहीची नक्कीच झालेली आहे. ही वाटचाल होताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक वेगानं विकास, सर्वसामान्यांचा विकास आणि संविधानिक संस्थांचं मजबूतीकरण हे महत्त्वाचे टप्पे राहिलेले आहेत. आजच्या काळाचा जर विचार केला तर जी वाढती आर्थिक विषमता आहे हे भारतीय लोकशाहीसमोरचं एक मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर नेहरूंच्या काळात ज्या संविधानिक संस्था उभ्या राहिल्या, मजबूत झाल्या, त्या संविधानिक संस्था निष्पक्ष राहाव्यात, स्वायत्त राहाव्यात आणि त्यांना आपलं काम प्रभावीपणे करता यावं यासाठी एक जनमताचा रेटा निर्माण व्हायला पाहिजे. ही दोन आव्हानं आज भारतीय लोकशाहीसमोर आहेत असं मी मानतो आणि विशेषतः बाबासाहेबांच्या संविधान सभेतल्या त्या इशाऱ्याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की जर राजकीय लोकशाहीचा उपयोग करून आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं भारतीय समाजानं जर वाटचाल केली नाही तर आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे जे बळी आहेत ते भारतीय लोकशाहीचा इमला उद्ध्वस्त करतील. तसा तो होऊ द्यायचा नसेल तर आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता संपून महात्मा फुल्यांच्या स्वप्नातला एकमेव भारत निर्माण करण्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. आपण अनेक सत्कार बघतो, नेत्यांचे सत्कार होतात, परंतु कार्यकर्त्याचा सत्कार आणि गौरव हा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि माझ्या वडिलांचं, सदाशिवराव पाटलांचं कार्यकर्त्यांमध्ये मन नेहमी रमत असे, कार्यकर्त्यांशी त्यांची खूप जवळीक असे आणि खरं कार्यकर्त्यामुळेच कुठलीही चळवळ ही उभी राहत असते. परंतु सर्व श्रेय नेत्यांनाच दिलं जातं, कार्यकर्त्यांना डावललं जातं. तर त्या संकल्पनेतनं सदाबहार फाउंडेशनने असा विचार केला की आपण दरवर्षी जयंतीच्या दिनी कार्यकर्त्याचा गौरव करावा, कार्यकर्त्याचा सत्कार करावा आणि त्या कळीमध्येच पहिल्या वर्षी सूर्यकांत वाणी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुसरं वर्ष आहे आता, ह्या दुसऱ्या वर्षामध्ये राज गोडबोले यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. शहर की शिक्षा व्यवस्था पर पोल खोल अभियान के तहत नागपुर महानगर पालिका की जगह पर संचालित मोमिनपुरा स्थित डॉक्टर जाकिर हुसैन D.Ed सीनियर कॉलेज का स्टिंग ऑपरेशन किया गया. वहाँ की स्थिति बेहद ही दयनीय दिखाई दे रही है. कॉलेज के प्रांगण के अंदर आते ही कचरा उठाने के लिए मनपा की 8 से 10 हाथ गाड़ी दिखाई देती है. दीवारों और सज्जों पर पौधे लगे हुए हैं. रूम के अंदर दारू की बोतलें, हल्की हल्की गांजे की बदबू. अब सवाल यह है कि ऐसी व्यवस्था को देखकर कौन सा बच्चा यहाँ पढ़ने आएगा या कौन से माँ बाप उन्हें भेजना चाहेंगे. आम आदमी पार्टी द्वारा पोल खोल अभियान के तहत मोमिनपुरा स्थित जाकिर हुसैन गर्ल्स कॉलेज का स्टिंग ऑपरेशन किया गया. ये स्टिंग ऑपरेशन करने का उद्देश्य ये था कि बड़े पैमाने पर आम आदमी पार्टी को पिछले कई दिनों से यह शिकायतें मिल रही थी कि उस क्षेत्र के अंदर में उस कॉलेज के अंदर में असामाजिक तत्वों का बड़े पैमाने में जमावड़ा है. ना ही वहाँ पर जो जिस स्कूल वो कॉलेज जिसकी ज़मीन के अंदर जिसकी ज़मीन है नागपुर महानगर पालिका, ना उनका उसके ऊपर में ध्यान है, ना ही राज्य सरकार जिन्होंने उसको ग्रांट दिया हुआ है, ना उनका ध्यान है. बड़े पैमाने में उस गर्ल्स कॉलेज के अंदर में
में जुआ खेला जाता है, लोग असामाजिक तत्व वहाँ गांजा पीते हैं, पत्ते खेले जाते हैं, साथ ही साथ में दारू की बोतलें भी वहाँ पर पड़ी अपने को आमतौर पर दिख जाएंगी। आम आदमी पार्टी पिछले कई दिनों से यह प्रयास में है कि उस कॉलेज के अंदर में यह जो गतिविधियां बड़े पैमाने में चल रही है उनको रोका जाए, पर प्रशासन और शासन का किसी भी तरफ से वहां पर उसको रोकने के लिए ध्यान नहीं है। स्टिंग ऑपरेशन का जब हम लोगों ने किया गया तो स्टिंग ऑपरेशन में ये चीज़ समझ में आई कि जैसे ही आप कॉलेज के अंदर में जाएंगे आपको बड़े पैमाने पर नागपुर महानगर पालिका की कचरा उठाने की गाड़ियाँ वहाँ पर दिखाई देगी। वो कचरा उठाने की गाड़ियों के साथ साथ में स्कूल की जो इंफ्रास्ट्रक्चर की जो अवस्था है, वो स्कूल के इंफ्रास्ट्रक्चर की अवस्था के अंदर में बड़े पैमाने में जगह जगह से स्कूल दीवारें जो है वो टूटी हुई है, टूटी हुई दीवारों में से लोहे की सलाखें जो है वो बाहर निकली हुई है, जिससे कई बड़ा हादसा वहाँ पर होने की संभावना है। साथ ही साथ में क्लासरूम के अंदर में आपको गांजे के पाउच मिल जाएंगे, आपको साथ ही साथ में वहाँ पर इसके शराब की बोतलें मिल जाएंगी, अलग अलग तरीके की ऐसी कई गंदी चीज़ें वहाँ पर पड़ी हुई है, जिसका कैमरे के ऊपर में कहना भी हम लोगों के लिए शोभनीय नहीं है। साथ ही साथ में जो दीवारों की अवस्था है, जो कि उस इंफ्रास्ट्रक्चर की जो अवस्था है उतनी दयनीय अवस्था है कि वहाँ पर बेंचेस टूटी हुई है। ऐसी कई चीज़ें हैं जो कि एक कॉलेज के अंदर में पर्याप्त रूप से जो सामग्री होनी चाहिए, जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट का काम होना चाहिए, वो नहीं हुआ है। एक तरफ हमारे पास में दिल्ली का शिक्षा मॉडल है और एक तरफ में नागपुर का शिक्षा मॉडल है, जो कि 15 साल से बीजेपी के शासन में हमको देखने को मिला है या राज्य सरकार के शासन में हमने को देखने को मिला है। दिल्ली के अंदर में बड़े पैमाने में स्कूलों का निर्माण हो रहा है, कॉलेजेस का निर्माण हो रहा है। दिल्ली की कॉलेज स्कूलों को देखने के लिए विदेशों से लोग आ रहे हैं, बड़े बड़े डिप्लोमेट्स आ रहे हैं। यूनाइटेड नेशंस के पूर्व प्रेसिडेंट आकर गए, डोनाल्ड ट्रंप की वाइफ दिल्ली की सरकारी स्कूलें देखकर गई। दिल्ली का शिक्षा का बजट टोटल बजट का 24% है। हमारे नागपुर का या हमारे राज्य सरकार की जो शिक्षा का जो बजट है वो कितना है? सिर्फ 3% के ऊपर में इनका बजट जाता नहीं है। तो ऐसे कई सवाल है जो कि एक बड़ा पैमाने में सवाल उस इंफ्रास्ट्रक्चर को, उस स्कूल कॉलेज को देखकर में आज कहीं ना कहीं हम लोगों के मन में आता है। शिवसेना अमरावती महानगर की ओर से शुक्रवार 10 मार्च को महानगर महापौर संतोष बद्रे द्वारा शिव जयंती के अवसर पर उनके नेतृत्व में भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया है। तरह तरह की झांकी, बाबुलगांव का संदल, जालना का संदल, स्वराज्य, ढोल, डीजे और शोभा यात्रा, विभिन्न प्रकार के प्रदर्शन, दिंडिया और पटाखे होंगे। उद्घाटन के रूप में श्री शंभुराज देसाई, राज्य आबकारी मंत्री महाराष्ट्र सरकार के पूर्व विधायक, शिवसेना सचिव माननीय श्री कप्तान अभिजीत, माननीय श्री नानकाराम जी नेबनानी, पूर्व महापौर मूर्तिजापुर श्री एडवोकेट प्रशांत देशपांडे को आमंत्रित किया गया है। जुनी शिवसेना म्हणजे या अगोदरची शिवजयंतीची शोभायात्रा निघत होती ती स्वर्गीय सोमेश्वर भाऊ कुसतकर जिल्हाध्यक्ष तेव्हाचे आणि दिनेश ग्रुप ही शोभायात्रा बुधवारा इथून काढत होते। तिथूनच ही पहिली शोभायात्रा हे जे वातावरण बनलं होतं त्याच्यानंतर ही शोभायात्रा बुधवारातून त्यावेळेला प्रथम निघणार आहे। त्या शोभायात्रेमध्ये उद्घाटक म्हणून माननीय श्री शंभूराजे देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र शासन, माजी आमदार शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ साहेब, माननीय श्री नानकरामजी नेमानी, माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर आणि श्री ॲडव्होकेट प्रशांत भाऊ देशपांडे हे उपस्थित राहणार आहे। या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 14 जागा राहणार आहे। बाबुलगाव, जालना येथील सुप्रसिद्ध संदल राहणार आहे। दिंडी, डीजे, आम्ही एमपी येथील एक झांज पथक बोलवलेला आहे आणि वेगवेगळे काही घटक राहणार आहे। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।